तुकारामाच्या गाथा बुडवा, नाहीतर तुकारामाच्या बदल्या करा. तुकाराम ना कधी संपला होता, ना संपणार आहे, ना संपणार आहे. खरंच आज जर आपण पाहायचं झालं ना, तर असे 100 तुकाराम जर महाराष्ट्राला प्राप्त झाले ना, तर जे राज्य आपण पाहतो सरदार वल्लभभाई पटेलांनी जे डोक्यात ठेवून, डोळ्यासमोर ठेवून IAS या पदाची निर्मिती केली होती, ती गोष्ट खऱ्या अर्थानं जर सत्यात उतरणारा धडाकेबाज अधिकारी कोण असेल तर माननीय तुकाराम मुंडे साहेब. FDA डिपार्टमेंट पण महाराष्ट्रात आहे आणि FDAचं काम पण असतं, हे साहेब आज तुमच्यामुळे पहिल्यांदा आम्हाला कळालं. नाहीतर आम्हालाही असं वाटायचं की आम्ही विज्ञानात वाचायचो की मध एक पृथ्वीवरचा असा पदार्थ आहे जो हजारो वर्ष ठेवला तरी खराब होत नाही, पण पतंजलीचा मध 3 महिन्यातच साखर व्हायची त्याची. आम्हाला वाटायचं त्याची पण काही एक्सपायरी असती. आम्हाला असं वाटायचं की दुधासारखं मोठं एखादं पौष्टिक चौरस आहार अन्न नाही, परंतु या दुधात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया टाकून महाराष्ट्रात दूध निर्मितीची कॅपॅसिटी 25% वाढवून शेतकऱ्याचाही गळा घोटला जात होता आणि ते दूध खाणारे पिणारे रुग्ण, लहान मुलं आणि या ठिकाणी कित्येक पीडित लोक असतील, त्यामध्ये आम्ही सुद्धा आलो. तर ह्या गोष्टी आज आमच्या लक्षात यायला लागल्या. शिर्डी संस्थानामध्ये जर प्रसादाचा तुटवडा व्हायला लागला, हॉटेलमध्ये जर पनीर मिळाना झालं, तर कुठल्या या ठिकाणी विषयाच्या जाळ्यामध्ये आम्ही खेळत होतो, राहत होतो, हे आज तुमच्या माध्यमातून आम्हाला कळायला लागलं. आणि खरंच आज जर एखादं म्हणजे एवढ्या दिवसाचा आम्ही MPSC वगैरे घेतोय, हे करतोय, ते करतोय, परंतु एक अधिकारी म्हणून फक्त सत्कार घेणं आणि समाजात मिरवत फिरणं हे अधिकारी नाही. अधिकारी होण्याचा संघर्ष जितका एखादा टोकानं सांगतो ना, तितकंच अधिकारी झाल्यानंतर काय हे तुमच्याकडे बघून कळतं. आणि खरंच एकंदरीत फार मोठी प्रेरणा महाराष्ट्राला आज जर कोणाची आहे तर तुकाराम मुंडे साहेब. तुमच्यासारखा माणूस भविष्यात या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो, अशी आमची सदैव इच्छा आहे.